हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी आम्ही चाललेलो आहोत माझ्या माहेरी आणि आम्हाला सोडायला येतोय आमचा बाबा. पावसाळ्यामध्ये ट्रेन जर्नी म्हणजे वाव एक्सपिरियन्स असतो. मला थोडी झोप येत होती म्हणून मी चहा ऑर्डर केलेला, पण त्यांच्याकडे चहा नव्हता म्हणून मग मी कॉफीवरतीच काम भागवलं आणि हा व्ह्यू एन्जॉय करत करत मी कॉफी पिली. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. मग नंतर मला आठवलं की मी गिफ्ट पॅक केलेलं नाही आहे, म्हणून मग मी घरी जाता जाताच गिफ्ट पॅक करून घेतलं आणि फायनली मग मी घरी पोहोचली. घरी पोचल्यावर थोडा आराम केला आणि मग संध्याकाळी आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केली. इथे ती माझ्या आईला विचारते आहे की मी कोणत्या बोटाने कुंकू लावू, आणि माझी आई तिला सगळं एक्सप्लेन करत होती की कसं काय काय करायचं आहे. आता तिला जसं येत होतं तसं तिने त्याला कुंकू लावला, त्याची ओवाळणी केली आणि रक्षाबंधन सेलिब्रेट केली. दे थँक्यू बोल त्याला. वाव, खूप दिवसानंतर आम्ही सगळे एकत्र घरी होतो म्हणून आईने आमच्या सगळ्यांसाठी बटाटा वड्याचा बेत केला आणि रात्रीच्या जेवणामध्ये मस्त बटाटे वडे, बालुशाही, रवा केक असं बरंच काही होतं. दुसऱ्या दिवसाची सुरुवात मग मस्त कडक चहा पिऊन केले आणि मग आम्ही सगळे गेलो मॉलला. मॉलला पोचलो, तिथे थोडीफार विंडो शॉपिंग केली, थोडेफार पोरांसोबत गेम खेळलो. शेवटी आम्ही गेलो फूड कोर्टला. बरंच काही ऑर्डर केलं होतं, बरंच काही खाल्लं आणि इकडे इरा आम्हाला हे असं सगळे पोज देऊन आम्हाला एंटरटेन करत होती. शेवटी घरी जाता जाता आम्ही तिकडे स्लाईस कुल्फी होती ती ऑर्डर केली, ती खाल्ली आणि मग निघालो घरी जायला. कोणी केलं हे? कोणी केलं? हे आपल्याला घरी लवकर जायचं आहे, तू काय केलंस? एक तर आपण काय पहिल्या माळ्यावर नाही राहत, आपण 6व्या माळ्यावर राहतोय. काय केलंय? संध्याकाळी आम्हाला एका बर्थडे पार्टीला जायचं होतं. तिथे आम्ही गेलो, तिथे सुद्धा बरंच काय काय खाल्लं आणि तिकडच्या दिवसाची शेवट सुद्धा आम्ही तिथली स्लाईस कुल्फी खाऊनच केली आणि मग फायनली घरी आलो. मस्त असं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे, फॅमिली टाईम स्पेंड करून झालेला आहे आणि उद्या मला जायचं आहे परत पुण्याला. सो चला बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.